10 दिवसाच्या भक्तिभावानंतर बोल आनंद चतुर्थीच्या निमित्त अनेक भक्तजन जे आहेत आपल्या लाडक्या गणराज बाप्पाचं विसर्जन करत आहेत आणि या विसर्जनामध्ये आता राजकारण सोडून अनेक राजकीय नेते देखील या भक्तांच्या मदतीला स्वागताला आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित असल्याचं दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे या गिरगाव चौपाटी परिसरात आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेकडनं त्यांच्या ज्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत त्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडनं देखील यांचं स्वागत केलं जात आहे। नेमकं कशा प्रकारे स्वागत आहे आपण त्यांच्याकडनं सांगून घेऊ। ताई काय सांगाल, पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी ज्या उत्साह बघता ते गणेशांचा उत्साह आहे, निरोप द्यायला अनेक भक्त या ठिकाणी येत आहेत आणि एक राजकीय राजकारण सोडून तुम्ही या ठिकाणी त्यांना उत्साह आणि प्रोत्साहन देत आहात, काय सांगाल? 20 वर्ष झाले आमचे संस्था मुंबई माझी लाडकी आणि जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणि हे वर्ष TV9 मराठी सोबत हे एक लक्ष आहे की जितकी इको फ्रेंडली गणपती पंडाल आहे त्यांचा सत्कार आपण करू, त्यांनी जे प्रेरणा दिलं पूर्ण मुंबईला। आता गणपती बाप्पाचं विसर्जन आता होईल, पण त्यानंतर उद्या सकाळी बीच क्लिनिंगचा एक मोहीम आहे जितकी कॉलेजचे स्टुडंट्स ते येतात आणि ते प्रशासन शासन म्हणजे BMC आणि मुंबई पोलीसला मदत करतात। आणि मला वाटते की गणपती बाप्पाचा एकच संदेश आहे की पर्यावरणवरती ध्यान ठेवा। पर्यावरण मुक्त आपण सांगत आहात, मात्र आपण पाहिलं गेलं तर 6 फुटाची जी मूर्ती आहे त्याची ती कुठेतरी निसर्गाच्या प्रवाहामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये विसर्जन करू नये यावेळेचा जो मेन उपदेश ठेवला आहे। त्याच्यामुळे नदी असेल किंवा चौपाटी असतील अनेक ठिकाणी पर्यावरण जपण्याचं काम आपण करतोय, त्याबद्दल काय सांगा? बघा, हे वर्ष तुम्ही बघितलं तर कमी गणपती पण आहे इकडे विसर्जनसाठी आणि राज्य दर्जा जे भेटलं आम्हाला म्हणजे मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन आणि गणपती उत्सवला घेऊन खूपच मोठं एक प्राप्ती आहे। तर मला वाटते की सगळे जे शिल्पकार आहेत त्यांना पण माहिती आहे की कसं करायचं विसर्जन आणि काय आहे प्रदेशसाठी। मला वाटतं की पर्यावरणसाठी आणि प्रदेशसाठी छान। मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी मिळून जो यावेळेचा पर्यावरण बचाव यासाठी मोहीम उचललेली आहेत, अनेक जणांना पहिल्यापासून आव्हान करताना दिसत आहेत। तुम्ही तुमच्या काय भावना आहेत, काय आव्हान तुम्हीही करणार आहात? मला वाटते की आमचे मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या एकच लक्ष आणि संदेश आहे की गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पांचा विसर्जन, परंतु पर्यावरणवरती ध्यान, साफसुथरा मुंबई पाहिजे, सुरक्षित मुंबई पाहिजे। आणि विश्वभरमध्ये जे लोक आता आज गिरगाव चौपाटीला बघतात ते बघतात की कसं लोक भक्ती आणि श्रद्धाला घेऊन विसर्जन करतात गणपती बाप्पाचा, परंतु एक पण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन नाही, एक पण छेडखानी नाही, एक पण मॉलेस्टेशन नाही। हेच आहे मुंबईची विशेषता, अनेकतामध्ये एकता। आणि गणपती बाप्पा विसर्जनला बघून मला हेच वाटते की पुढच्या वर्षी पण आम्ही जास्त काम करू पर्यावरणसाठी आणि इको फ्रेंडली गणपतीला जास्त प्रोत्साहित करू। 10 दिवस भक्तिभावाने पूजा अर्चना करून आज आपल्या बाप्पाला निरोप देतात ते सर्वच काही ना काही बाप्पाकडे मागतात। तुम्हीही काहीतरी मागितलं असेल, नेमकं यावेळेस तुम्ही काय मागितलं आहे? माझं एकच विनंती आहे की सगळ्यांना सुख आणि शांती द्या। मुंबई सारखा शहरमध्ये इतकी धावपळ असतो आणि इतकी स्ट्रेस असतो आमच्या निजी जीवनमध्ये, तर प्लीज सगळ्यांना सुख शांती द्या, कारण स्ट्रेस फ्री मुंबई खूपच गरजचं आहे। राष्ट्रीय प्रवक्ता आहात तुम्ही, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, कशा प्रकारे आपण त्याच्यासाठी सज्ज आहोत, कशा प्रकारे यावेळेच्या पालिका मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने मनसे आणि त्याच्यावर ठाकरे गट दोन्ही एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू आहेत? बघा, मला काही स्पेक्युलेशन नाही करायचं आहे, परंतु मला हेच सांगायचं आहे की BMC इलेक्शन्समध्ये भगवा 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 आमच्या महायुतीच्याच नेतृत्व असणार, कारण जे राजनैतिक इच्छाशक्ती आणि प्रगतीचं राजकारण केलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि अजित पवारनी केलं। आणि माझे नेता एकनाथजी शिंदे
हिंदू हृदय सम्राट भारतीय बाळासाहेब ठाकरेजीच्या विचारधाराला पुढे घेऊन हे एकच लक्ष की मुंबईसाठी काय छान करू आणि आमच्या लोकांसाठी त्यांना हेच द्या की मुंबईमध्ये सुरक्षा, मुंबईमध्ये शिक्षा आणि मुंबईमध्ये स्वास्थ्य. एक शेवटचा प्रश्न आहे. संजय राऊत जे टीका करतात ते प्रत्येक वेळेला यावेळेलाही त्यांनी केलेलं आहे की ज्या पद्धतीने दोन्ही म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे नैतिकतेचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती त्यांनी एक असं बोललेलं आहे की नैतिकता पकडली तर सगळ्याच मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. काय वाटतं? मला फक्त हे सांगायचंय संजय राऊतजीला की आज गणपती बाप्पा तुम्हाला थोडं बुद्धी दिलं तर खूप छान होईल महाराष्ट्रासाठी. एकंदरीत पाहायला गेलं तर राजकीय प्रश्नावरती कुठेतरी संजय राऊत यांच्यावरती बोलणं टाळलं असेल तरी आत्ता सध्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच कुठेतरी शिवसेना असेल किंवा शिवसेना असेल त्याचबरोबर आपल्याबरोबर अजून काही तुम्ही आज तुमच्या मंडळ तुमच्याकडे आलंय, तुमचं स्वागत या ठिकाणी करताना दिसतं, ते राजकीय लोक स्वागत करतात, ते कसं वाटतं? एकच नंबर आहे, एकदम भारी काम आहे. शिंदे साहेबाचं म्हणलं तिथे काय अडचण नाही, आम्हाला एक नंबर काम आहे चालू आहे, काय अडचण नाही. गणेश मंडळाचा उत्साह सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आता राजकीय भर पण पडतोय आणि तो उत्साह अजून वाढताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला तर आनंदच वाटतोय या गोष्टीचा. एकंदरीत आनंदाचं वातावरण जे आहे सगळ्याच मंडळामध्ये दिसून येत आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक मंडळ जे आहेत ते या ठिकाणी आले तर त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. कॅमेरा पर्सन खंडूसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.